शरीराच्या सिंहासनी आपलं जीवन समजा सद्गुरूच्या कामी येत नसेल, आपलं जीवन गुरुच्या कामी येत नसेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. द्वारे तेरे रामजी मिलवू कबीरा मोई, अरे तय तो सब में मिली रहा मैं ना मिलूंगा तोही पण गुरु शिडी ते उतरे शब्द विमुखा होय. पुढं काय ताको काल घसिटी हो राखी सखे नकोय. गुरुच्या शिडीवरून जो माणूस खाली उतरला त्या माणसाला या जगामध्ये कोणीही सुख देऊ शकत नाही. गुरु शिडी चढवते बापू, आम्ही नाही बोलत, आमच्यात का ताकद आहे? माझे गुरुदेव बोलत आहे. आता मी हे जे सगळं तुम्हाला सांगत आहो हे बोलण्याची सांगण्याची ताकद माझ्यात नाही आहे आणि माझ्यात आली नाही पाहिजे. ही सगळी ताकद माझ्या गुरुदेवाची आहे. तुम्ही कोणासाठी आले? सोयरीक करासाठी आले का? आता चला बा कीर्तन आहे तर मुलासाठी आहे, वडगावला एखादी पोरगी पाहून घ्यावं म्हणून आले का? चला बा आता बैलासाठी तनीस नाही तर कोणाकडे कुटार बिटार भेटते का म्हणून आलो का आपण? नाही नाही नाही, त्याच्यासाठी नाही आलो. आपण आलो गुरुदेवासाठी, आपल्या गुरुसाठी. जो इष्ट तेरा होएगा उसका सदा तू ध्यान कर, या कृष्ण को हरदम भजे, या राम को सम्मान कर. दोनों उसी के रूप है, तू भी उसी का रूप है. उसी के म्हणजे जीवाच्या रूपात आहो सगळे. कृष्ण राम जो इष्ट तेरा होएगा उसका सदा तू ध्यान धर. आपल्याला जे चांगले वाटते ना त्याचं ध्यान, आपल्या गुरुचं ध्यान केलं पाहिजे बापू. मद मत्सर की धारा बहती है, हे धारा वाहत आहे मदाची मत्सराची लोभाच्या नद्या वाहत आहे बापू. याच्यातून लवकर लवकर कहई कबीर पुकारी के क्यों तरना ये घाट. या मदाच्या मत्सराच्या आमच्या माधव काकाजीने लिहिलं, वंदना करू गुरुदेव, नाही तुम्हारी वंदना करू गुरुदेव. पुढे काय म्हणतात आहे ना, तुम्हाला पाठ आहे ना? हा पाठ आहे. ते म्हणत होते, अहंकार सर्प खड़ी है, भ्रांति पहाड़ी, हाँ नदियाँ भरी है, अहंकार दो सर्प खड़े हैं, मैं तुम्हारी वंदना करू गुरुदेव. दास गुरुदास करत है बिनती, और गुरु अनंत के पाव पकडी है, वंदना करू देव गुरुदेव तुम्हारी वंदना. लिहून ठेवलं त्यांनी. अंतकरणातले भाव जेव्हा प्रकट होते माणसाच्या तेव्हा त्याच्या जीवनातलं सगळं मर्म त्याच्यात उतरते बापू. तिथंच सद्गुरू मुक्तिदाता आहे, पथप्रदर्शक आहे. पण त्या सद्गुरूचे वचन पकडण्यासाठी आपल्याला त्यांच्या अंतःकरणात शिरावं लागल. जोपर्यंत मुलगा आईच्या गर्भात पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत राहते ना, कुठपर्यंत? 9 महिने. आई जेवलेला मुलगा जेवते, आई बोललेला मुलगा बोलते, आई ऐकलेला मुलगा ऐकते. आई जे करते त्याचा मुलावर परिणाम होते की नाही? होते की बाळावर परिणाम? 9 महिने 9 दिवस एवढी तयारी पाहिजे आपली. गुरु बोलले तर आपण बोललो, गुरु जसं करेल तसं आपण ज्या दिवशी करू. त्यांच्या गर्भात राहू आपण 9 महिने 9 दिवस. जसं मुलगा गर्भात राहते तसं गुरुच्या गर्भामध्ये जेव्हा राहू ना आपण, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुखाचे मार्ग तयार होतात. गुरुची गरज नाही, सपशेल बोलून टाकतो आपण ना, मार्ग मोकळे करतो बापू. काहून माहीत आहे का? ज्या बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र राहत नाही तिला पतिव्रता म्हणतो का आपण? म्हणू? एखादी बाई समजा इथे घर करून राहत आहे, तिला पती नाही आहे, तर तिला कुणाचं काय म्हणू आपण? तिला कोणाचं आडनाव लागेल कोणाचं आडनाव? आणि ज्या बाईचं लग्न झालेलं आहे, तिच्या कपडावर कुंकू आहे, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, ती रस्त्याने चालली, अरे नवीन सुनबाई हे का नाही बावणे आहे ना, बावणे आपला उमेश बावणे, त्याची पत्नी आहे उमेश बावणीची, आत्ता लग्न झालं त्याचं, भाच आहे होईल नाही, त्यांची पत्नी आहे. लागलं की नाही नाव? कोणाचं नाव लागलं? नवऱ्याचं नाव लागलं. नवऱ्याचं नाव लागल्याबरोबर बाईचा सन्मान वाढते का कमी होते? हा वाढलं. सामाजिक नियम आहे. त्यासारखं ज्या दिवशी शिष्याला गुरुचं नाव लागते तेव्हा त्याचा सन्मान वाढते. कोणाचे होय? अनंत महाराजांचे होय. कोणाचे होय? ज्ञानेश्वर माऊलीचे होय. कोणाचे होय? गुरुदेव सेवा मंडळाचे हो. पण नाव असं लागत नाही. कपाळावर कुंकू, तन, मन आणि धन, ह्या तीनही गोष्टी जेव्हा आपण अर्पण करू ना तेव्हा संसार होते बापो, नाही तर संसार नाही होत.
एका जनार्दनी संसार केला, 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 एका जनार्दनी संसार केला. काम क्रोध देश धरी नेला, काम क्रोध देश धरी नेला, आ आ काम क्रोध देश धरी नेला, काम क्रोध देश धरी नेला, काम क्रोध देश धरी नेला, देश धरी नेला, देश धरी नेला. एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला, एका जनार्दनी संसार केला. एका जनार्दनी संसार केला. पण कसा भाऊ? दादा, ओ दादा, बोलू नका, थांबा. एका जनार्दनी संसार केला आणि कामक्रोध देशोधडी नेला. ही भावना जेव्हा अंतःकरणात जागृत व्हायला लागते तेव्हा आपण गुरुचे भक्त व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत नाही होत. गुरुदेव सेवा मंडळाच्या साधकाची ही स्थिती राहावी सदा. नैतिकता, आध्यात्मता, सतसंगती. किती गोष्टी सांगितल्या? कोणती कोणती सांगितली? गुरुदेव सेवा मंडळाच्या साधकाची ही स्थिती राहावी सदा. आध्यात्मिकता. माणसाच्या जीवनात काय पाहिजे? अध्यात्म. अध्यात्म म्हणजे जिथं आत्म्याचं अध्ययन करण्याचं केंद्र आहे त्याचं नाव काय? अध्यात्म. राहावी सदा आध्यात्मिकता. राहावी सध्या आध्यात्मिकता. नैतिकता. दुसरी गोष्ट काय? नैतिक मूल्याचं पालन. शिक्षक आहे तर कसं जगायचं, मुलगा आहो तर कसं जगायचं, सरपंच आहो तर कसं वागायचं, गुरु आहो तर कसं वागायचं, गुरुदेव सेवा मंडळाचा उपासक आहो तर पांटेल्यावर किती वेळ जायचं, सद्गुरू अनंत महाराजाचे आहो तर किती केसेस लावायच्या कोर्टात. नैतिकता आहे की नाही? नैतिक मूल्याची जोपासना. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सुसंगती, सतसंगती. राहावी सदा आध्यात्मिकता, नैतिकता, सतसंगती. ह्या तीन गोष्टी समजा असेल तरच मंडळाचे. नाहीतर व्यसनी जगाच्या भोवती अपकीर्तीला जाऊ नको. गांजा, चरस, मदिरा कधीही नशा घेऊ नको. बिडी, पान, तंबाखू, चहा आधीन व्यसना होईना. निज धर्म नीती रक्षण्या कर सामुदायिक प्रार्थना. पथ्य आहे बापू. गेला प्रचाराशी कुठे आवड निवड जाऊ नको. अरे अन्न तामस घेऊनी मासादी तू भक्षू नको. नियम आहे बापू. कसे नियम सांगितले गुरुदेवाने? नाही. ज्याने गुरुदेवाची मात्रा घेतली त्याला पान, बिडी, तंबाखू, चहा, चरस, मदिरा, मांस, मांसाहार, तामस अन्न, चरचरीत, चुरचुरीत, चमचमीत, तिखट नाही. पाहिली बार दाढीमध्ये 1 किलो तिखट असं खाणं नाही पाहिजे. पवित्र आहार विहार, आहार विहार सीमित पाहिजे. सात्विक पाहिजे अन्न. मुलगा अभ्यासा लागला की सात्विक अन्न द्यावे त्याला. कसं द्यावं? सात्विक. सात्विक अन्न असावं. नाही. गुरुदेव सेवा मंडळ गुरुभक्त म्हणतो ना आपण. गुरुचे भक्त आहो ना, तर गुरुच्या भक्ताला नियम लागू आहे. आम्ही सद्गुरू श्री अनंत महाराजांच्या नावाने प्रचार करतो. त्यांच्या आज्ञेने प्रचार करत असताना कोणाचे 1 रुपया आम्हाला आमच्या खिशात टाकायचा अधिकार नाही आहे. तो 1 रुपया आपल्या घरी नेऊन त्याचा 1 सांबाराची जुडी 10 रुपयाची घेण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे. आणि ज्या दिवशी आम्ही त्यांच्या नावाने प्रचार करून 10 रुपयाची सांबाराची जुडी घेऊ त्या दिवशी आम्ही भ्रष्ट झालो. आमचे पतनाचे मार्ग सुरू झाले.
काही दिवसानं हा कीर्तनकार तुम्हाला कीर्तनकार दिसणार नाही, कुठंतरी नालीत पडून दिसल. एवढा श्राप लागते गुरुचा. गुरुचा श्राप काही चांगला नाही आहे. ज्या ज्या लोकांनी गुरुला शिव्या दिल्या, ज्या ज्या लोकांनी गुरुला बदनाम केलं, ज्या ज्या लोकांनी गुरुचं वचन अवेरून टाकलं, ते लोक आज विचित्र अवस्थेत आहे. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, टोंगडे गेले, किडन्या खराब झाल्या, सडून सडून जीवन बरबाद होते. बाप, एवढं पाप लागते गुरुचं. एखाद्या वेळेस आईवडिलाचं लागत नाही, पण गुरुचं लागते. म्हणून गुरुच्या वचनाचं प्रतिपालन केलं पाहिजे. गुरु आपल्या जवळ आहे ना, आपल्या सोबत आहे ना, त्यांचं मन जपलं पाहिजे, त्यांना हवं तसं वागलं पाहिजे. हाथ जोड़ और पैर पड़ने से मिले वो सस्ता ज्ञान नहीं, उसको चाहिए आज्ञा पालन, उसके बिना आराम नहीं. अरे नहीं मिलता वह क्रोध भड़क कर मेरा मैं जानू, गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैं जानू. जब तक निर्मल चित्त न होता गुरु का ज्ञान नहीं फलता. निर्मळ चित्त होत नाही तोपर्यंत गुरुचं ज्ञान मिळत नाही. कीर्तनही चालू आहे, भजनही चालू आहे, घोटाही चालू आहे, खिसाई चालू आहे, कटाई चालू आहे, काही फायदा नाही बापू. बंद करून द्या, सोडून द्या. दुसरे मार्ग आहेत त्याच्यासाठी. पण ज्याच्या घरी बायको म्हणून गेली ती बाई, तिला त्या बाई त्या घरचं सगळं करावं लागते. करता का नाही तुम्ही? दुसऱ्याच्या घरची झाडझूड करतो का? दुसऱ्याचा भात मांडतो का आपल्या घरचा मांडतो? मग महाराज म्हणतात, ज्याचा करावा निगुनिया संसार त्याचा करावा, ज्याचे निगुनिया घर त्याचाच करावा संसार. तुम्ही कोणालाही गुरु माना ना, कोणाला गुरु मानतो हे महत्वाचं नाही, गुरु सारखं जीवन जगलं पाहिजे. कही कबीर पुकारी के क्यों तरना यह घाट, गुरु बिना कोण बतावेगा. म्हणून बापा हो, गुरु शिवाय मार्ग नाही. कोण दाखविल वाट, गुरु बिना कोण दाखविल वाट. आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट. पथ डोंगर अवघड आहे, याच्यासाठी फक्त गुरुचा मार्ग आहे. गुरु सद्गुरु मज हृदयी सद्गुरु, तेने सातारीला संसार पुरू. म्हणून विशेष आदरू विवेकावरी पहिल्या अध्यायात म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मज हृदयी सद्गुरु तेने तारीला संसार पुरू. माझ्या सद्गुरूंनी या संसाराच्या दुःखातून काढण्याचा मार्ग मला दिला, म्हणून मी सदान कदा विवेकावर जागृत असतो. 21 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज लिहितात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा. म्हणतो ना आपण, गुरुच ब्रह्म आहे, गुरुच विष्णू आहे, गुरुच सगळं आहे बापा. मग सगळंच आहे तर अर्पण करा. गुरुच्या चरणावर जर आपण जीवन दिलं ना, आपल्याला काहीही कमी पडत नाही, उपाशी कधीच राहत नाही. लक्षात ठेवा, जीवनात कधी धोका निर्माण होणार नाही. ये रस्ता भटकनेवाला नाही आहे, ना भटकानेवाला आहे ना भटकनेवाला आहे. गुरुचा मार्ग, गुरुचा. म्हणून असा गुरुचा मार्ग, असं गुरुचं ज्ञान आपण आपल्या जीवनात जर धारण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळे ज्ञानी आहात, अनुभवी आहात. माझ्यासारख्या एका लहान माणसाने तुम्हाला प्रकाश दाखवणं म्हणजे सूर्याला काजव्याने प्रकाश दाखवण्यासारखं आहे बापो. पण माझ्या गुरुदेवाचं, माझ्या सद्गुरूचं ज्ञान एवढं मोठं आहे की त्याच्यातले एक शब्द जरी मी तुमच्यापर्यंत ठेवला आणि तो तुमच्या जीवनात उतरला तर माझ्या जीवनाची धन्यता होईल. तुम्ही सगळे ज्ञानी आहात, सगळं काही करा बापो, पण गुरुचा मार्ग काय किती पैसे लागो, गरीब झालं तरी चालेल. म्हणतील तुझला वेळा कोणी जरा नाही की त्याचे, सत्कर्माला चिकटून राही उणे ना चित कोणाचे. जरी तू झालाशी कंगाल अपुल्या संकल्पाला पाळ, तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाची घाल. राष्ट्रसंत म्हणतात, तुझ्या एकट्याची माळ गुरुदेवाची घाल. ही गुरुदेवाला आपण माळ अर्पण करून गुरुदेवांचं चारित्र्य जीवन आपण अवलोकन करू. हेच मला तुम्हाला आजच्या कीर्तनात सांगायचं आहे. माझ्या सद्गुरू माऊलीचं आगमन झालेलं आहे, तेव्हा मी माझ्या कीर्तनाला इथं विराम देतो. जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग, जय पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी.
पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप मौल्यवान आणि खूप असं तात्विक ज्ञान सर्व साधू संतांचं आताच या कीर्तनाच्या कार्यक्रमातून आमच्या भावनी मांडलं आहे. असो सद्गुरू माऊलींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुनश्च सर्व सद्भाविकांना आग्रहाची विनंती करतो, या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता इथे येण्याची कृपा करा. कारण आलेला प्रत्येक वेळ हा क्षणोक्षणी येईल बा अशी काही